नमस्कार शेतकरी बंधूंनो, स्वागत आहे आपलं कृषी समृद्धीमध्ये. आणि मित्रांनो, आपल्या राज्यभरातील शेतकरी बांधवांसाठी एक अत्यंत महत्त्वाची मोठी अपडेट जी आहे ते समोर आली आहे. खास करून आपल्या राज्यातील 7 जिल्ह्यातील 7 जिल्हा बँकांच्या शेतकरी बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाचा हा व्हिडिओ आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तर एक विशेष महत्त्वाची बाब म्हणजे की आपल्या राज्यातील शेतकरी जे आहेत ते गेल्या अनेक वर्षापासून कर्जमाफीच्या प्रतीक्षेमध्ये असलेल्या राज्यातील हजारो शेतकऱ्यांसाठी एक मोठी दिलासादायक ही अपडेट जी आहे तर ती समोर आलेली आहे. आणि ही जी काय अपडेट आहे तर ती आपल्या 2017च्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेसंदर्भात आहे. कारण की या अंतर्गत जे तांत्रिक कारणामुळे रखडलेला निधी होता तो राज्य सरकारने वितरित करण्याचा निर्णय जो आहे तो घेतला आहे. आणि त्यामुळे राज्य सरकारची ही जी काही महत्त्वाकांक्षी योजना होती त्या योजनेत आत्तापर्यंत 50.60 लाख शेतकऱ्यांपैकी फक्त 44 लाख शेतकरी बांधवांना जी आहे तर ती मदत मिळाली होती. आणि तांत्रिक अडचणी व निधीच्या कमतरतेमुळे जवळपास 6,56,000 शेतकरी जे आहेत तर ते अद्यापही लाभापासून वंचित होते. आणि त्यामुळे या शेतकऱ्यांनी विविध सहकारी संस्थांनी न्यायालयाचे दरवाजे ठोठावल्यानंतर आता सरकारने जे आहे तर ती पावले उचलली आहेत. आणि जो काही आपला डिसेंबर महिन्यात अधिवेशन झालं होतं तर डिसेंबर 2025च्या अधिवेशनात सरकारने एकूण 5,975 कोटी रुपयांच्या निधीचा प्रस्ताव ठेवला होता. आणि त्यापैकी पहिल्या टप्प्यासाठी 500 कोटी रुपयांचा निधी जो आहे तर तो सरकारने या 500 कोटी रुपयांच्या निधीला हिरवा कंदील दाखवला आहे. आणि हा जो निधी आहे तो थेट सहकार आयुक्त कार्यालयामार्फत संबंधित बँकांकडे वर्ग केला जाणार आहे. आणि हा निधी वाटपाच्या प्रक्रियेमध्ये आपल्या राज्यातील ठराविक जिल्ह्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या खात्यावरांना प्राधान्य दिले जाणार आहे. आणि यामध्ये पाहिलं तर विदर्भातील नागपूर, वर्धा, बुलढाणा तसेच मराठवाड्यातील जालना, धाराशिव, नांदेड आणि उत्तर महाराष्ट्रातील नाशिक या 7 जिल्ह्याचा समावेश आहे. तुम्ही पुन्हा एकदा पाहू शकता की विदर्भामधील नागपूर, वर्धा, बुलढाणा हे 3 तर मराठवाड्यातील जालना, धाराशिव, नांदेड आणि उत्तर महाराष्ट्रातील 1 म्हणजेच की नाशिक अशा प्रकारची एकूण विदर्भातील 3, मराठवाड्यातील 3 आणि उत्तर महाराष्ट्रातील 1 असे 3 आणि 3 आणि 6 आणि 1 7 अशा जिल्ह्याचा समावेश करण्यात आलेला आहे. आणि याबाबत सरकारने स्पष्ट केलं आहे की हा सर्व निधी थेट ऑनलाईन डीबीटी पद्धतीने शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होईल. आणि यामध्ये पारदर्शकता राखण्यासाठी केवळ ग्रीन लिस्ट पात्र यादीमध्ये नाव असलेल्या कर्ज खात्यांनाच लाभ दिला जाईल. आणि जे काही अपात्र व्यक्ती असतील तर त्यांच्या कर्ज खात्यांना लाभ दिला जाणार नाही. कोणत्याही अपात्र व्यक्तीला त्याचे पैसे जे आहेत ते मिळणार नाहीत. आणि याची जी काही अंमलबजावणी आहे तर ती कडक अंमलबजावणी करण्याचे आदेश जे आहेत ते सहकार विभागाने दिलेले आहेत. आणि जर 2017च्या कर्जमाफीच्या पात्रामध्ये ज्यांचं यादीत नाव असेल आणि अद्याप त्यांना लाभ मिळाला नसेल तर त्यांनी आपल्या संबंधित विकास सोसायटी किंवा बँकेत त्वरित संपर्क साधावा असं आवाहन करण्यात आलेलं आहे. तर आपले जे काही नागपूर, वर्धा, बुलढाणा, जालना, धाराशिव, नांदेड आणि नाशिक या 7 जिल्ह्यातील शेतकरी असतील तर त्यांच्यापर्यंत नक्की हा व्हिडिओ ही माहिती अपडेट शेअर करा. चॅनल नवीन असाल नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.